असा एक पण देव नाहीये ज्याच्या मी पाया पडले नाहीये. नाही, नाही तिथं नवस केलेत आणि खर्चाचं तर विचारूच नका. या देवाची पूजा कर, इथं पूजा कर, तिथं दान दे, इथं देणगी दे, असं सगळं केलंय आणि तरीसुद्धा माझ्या आयुष्यात ना कामात यश मिळतंय, ना जी आवडती व्यक्ती मिळाली ती सुद्धा माझ्यासोबत व्यवस्थित वागत नाही. सतत काही ना काहीतरी गैरसमज निर्माण होऊन भांडणं होत आहेत. जर हे सगळे तुमचे प्रॉब्लेम असतील ना, तर तुमचं नेमकं काय चुकतंय हे मी तुम्हाला सांगते. तर आपण बाहेरच्या जगात समाधान शोधतोय, पण खरा प्रॉब्लेम आत आहे. आपण शरीराला कष्ट देतोय, पण खरा प्रॉब्लेम मनात आहे. म्हणजे पूजा करणं, कर्मकांड करणं याच्यामध्ये अडकून राहतोय. नवस करतोय, उपास करतोय. उपास पण असे की पाणी पण प्यायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, फक्त शरीराला कष्ट होतं. मनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. मग मनावर परिणाम होण्यासाठी नेमकं काय करायचंय? त्यावर काय उपाय आहे? यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे नामस्मरण. आता नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं? तर तुम्हाला ज्या पण देवाचं आकर्षण वाटतं ना, त्या देवाचं फक्त नाव घ्यायचं. म्हणजे मंत्र जाप करायचं नाही वगैरे काहीच नाही. फक्त नाव घ्यायचं. श्रीकृष्ण म्हणा, राधा म्हणा, शंकर म्हणा. आता नामस्मरण करायचं म्हणजे आपली दैनंदिन कामं सोडायची, तासनतास एका जागेवर डोळे झाकून बसायचं असं मुळीच नाही. तर नामस्मरण आपण आपलं काम करत असताना, आपल्या जवळच्या माणसांसोबत असताना काही ₹1 सुद्धा खर्च न करता करू शकतो. आता नामस्मरण करणं म्हणजे फक्त देवाचं नामस्मरण करणं असंच नाही. तर नामस्मरण करणं म्हणजे आपल्यातील सकारात्मक शक्तीला जागृत करणं. आणि जेव्हा तुम्ही नामस्मरण सुरू कराल ना, तुमच्या आयुष्यात थोड्या प्रमाणात कष्ट वाढतील. नकारात्मक विचार जरा जास्तच येतील. पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपण फक्त नामस्मरणावर लक्ष केंद्रित करायचं. हीच तुमची खरी परीक्षा असते आणि जेव्हा या परीक्षेत पास व्हाल ना, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जे प्रॉब्लेम सांगितले होते ना, ते तुम्हाला संधी वाटू लागतील. म्हणजे आपण स्वतःला ओळखू लागेल. माझ्यामध्ये काय बदल करायचा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि जेव्हा अशी संधी मिळतात ना, त्या संधीचं सोनं केल्यानंतर यश आपल्या आयुष्यात नक्कीच पदार्पण करतं. थँक